तर साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील मुद्रंकोळे या जिल्हा परिषद गटामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून सर्वात तरुण 22 वर्षीय तरुणीला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे। मृणाल पाटील हिला उमेदवारी देण्यात आली। मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपल्यासह पाटण तालुक्यातील सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास मृणाल पाटील हिनं व्यक्त केला। सर्व उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून येतील अशी मला आशा आहे। मी कुमारी मृणाल महेश पाटील या पाटण तालुक्याची लेक म्हणून प्रचंड बहुमतांनी मला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिलाय आणि ते प्रचंड मतांनी मला निवडून द्या अशी मी सर्वांना विनंती करते। तर वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल पवारांना कोर्टाचा दिलासा पाहिला। ईडीनं अनिल पवारांवर दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। अनिल पवारांच्या प्रकरणावरून कोर्टानं ईडीला सुनावलेलं आहे। अनिल पवार यांची ईडीनं केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट मत व्यक्त करून मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला होता। या निर्णयाविरोधात ईडीनं जे आहे ते आता सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली। डहाणू विरार रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे। पुढील वर्षात या मार्गिकेचं काम पूर्ण होणार असल्याची माहिती आहे। या चारही मार्गिकेचं काम पूर्ण झालं तर विरार ते डहाणू येथील पश्चिम रेल्वेचा प्रवास जलद गतीनं होणार आहे। रेल्वेच्या रेल्वे मार्गिकेचं चौपदरीकरण सध्या सुरू आहे। आपण सध्या आहोत ते म्हणजे वैतरणा नदीमध्ये आणि जर मार्ग पाहिला तर विरार पासून ते डहाणू पर्यंतचा चौपदरी ज्या रेल्वे ट्रॅकचं आहे ते काम सुरू आहे आणि हे काम प्रगतीपथावरती आहे। आणि याच कामाच्या पाहणी दरम्यान वैतरणा नदीवरील ब्रिज बांधणं या ठिकाणी अत्यंत जोखमीचं काम आहे ते या ठिकाणी पार पडत आहे। याची पाहणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण पाहतोय की प्रगतीपथावरती आहे। सध्या तरी 2 लाईनच्या मार्गिका आहेत त्या या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आहे ते लोकल सेवा आणि त्यासोबतच एक्सप्रेस मेलच्या सेवा आहेत त्या देखील या ठिकाणी दिल्या जातात। त्यामुळे काही प्रमाणात रेल्वेचं वेळापत्रक आहे ते देखील गडबडलं जातं, परंतु त्यानंतर आता ह्या मार्गिकेचं काम आहे ते पूर्णतः जाताना आपल्याला पाहायला मिळतात। ये जो टोटल प्रोजेक्ट है, प्रोजेक्ट का करीबन 45 से 50% काम हो चुका है। जो विरार से डहाणू रोड तक के तीसरी और चौथी लाइन है, ये तीसरी और चौथी लाइन आने के बाद मेल एक्सप्रेस और सबर्बन का टोटली सबर्बन ट्रेन्स के लिए जो पाथ है वो सेग्रीगेट हो जाएगा। और ये जो ब्रिज नंबर 92 और 93 जो आप देख रहे हैं काफ़ी इम्पोर्टेंट ब्रिजेस हैं। इसमें ब्रिज नंबर 92 का करीबन काम पूरा हो चुका है, अगले 2 महीने में वो कंप्लीट हो जाएगा। और ये जो ब्रिज नंबर 93 है इसका भी काम हमारी प्लानिंग के मुताबिक चल रहा है और इस साल के अंत तक ये ब्रिज नंबर 93 का भी काम पूरा करने की हमारी प्लानिंग है। रोशन गायकवाड सह निखिल चव्हाण, TV9 मराठी, वैतरणा। तर बीडच्या वडवणी तेलगाव रस्त्यावरती दारूच्या नशेत टिप्पर चालवणाऱ्याला नागरिकांनी अडवल्यानं मोठा अनर्थ टळला। मुरुम वाहतूक करणारा बिना नंबरचा हा टिप्पर धोकादायक पद्धतीनं रस्त्यावरून जात होता। एका कार चालकानं हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करून चालकाला थांबवलं। त्यानंतर नागरिकांनी स्थानिक पोलिसांना त्याला ताब्यात दिली। अरे तू मेरे पैर पकड़ के क्या फायदा है? मैं साइड में खड़ी कर दूंगा। अरे तू साइड में नहीं कौन है? पीएमएन कौन है? इंजीनियर कौन है? त्याचीच गाडी का? त्यांच्यावाली ते त्याला बोला। तर पुणे महानगरपालिकेचं उपमहापौर पद आरपी आठवले गटाला देण्यात आलं। याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी महायुतीच्या नेत्यांचे आभार मानलेत। उपमहापौर पद देऊन या मैत्रीचा सन्मान करण्यात आला असं आठवलेंनी म्हटलंय। आणि रिपब्लिकन पक्षाला डेप्युटी महापौर पद जे आहे ते देण्याच्या संबंधामध्ये बीजेपीने निर्णय घेतलेला आहे। त्याबद्दल देवेंद्र फडणवीस आहेत, त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील आहेत, त्यानंतर आमचे मुरलीधर मोहोळ आहेत। या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो।